सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, मोर्चासाठी सर्व कार्यकर्ते राज्यभरातून आता मुंबईमध्ये जमत आहेत आणि आता शिवतीर्थावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे रवाना झालेले आहेत, निघालेले आहेत। श्वेता, विशेष म्हणजे यंदा राज ठाकरेंनी जे ठरवलेलं आहे ते म्हणजे लोकलने ते प्रवास करून जाणार आहेत। त्यामुळे लोकलने प्रवास करताना कशा प्रकारे नियोजन केले जाणार हे देखील पाहावं लागणार, कारण मोठ्या संख्येने मनसैनिक देखील त्यांच्यासोबत असणार आहेत। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे देखील जोडले गेलेले आहेत। गोविंद, सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे शिवतीर्थावरून निघालेले आहेत, ते लोकलने प्रवास करणार आहेत, कशा प्रकारचं नियोजन पाहायला मिळतंय? आताच काही क्षणापूर्वी राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी निघाल्याचं पाहायला मिळतं आहे। राज ठाकरेंचं दादरचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ, तिथून राज ठाकरे मोर्चासाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे जे नेते आहेत, बाळा नांदगावकर असतील, अविनाश अभ्यंकर असतील, त्याचबरोबर नितीन सरदेसाई असतील, हे सर्व जे नेते आहेत तेही राज ठाकरे यांच्यासोबत निघालेले आहेत। आता राज ठाकरेंचा ताफा जो आहे शिवतीर्थवरून दादर रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गानं राज ठाकरे जे आहेत ते चर्चगेट स्टेशनला उतरतील आणि त्यानंतर हॉटेलमध्ये इतर सगळे जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर 1 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। परंतु आता जे आहेत ते राज ठाकरे दादर स्टेशनच्या दिशेने गेल्याचं पाहायला मिळतं आहे आणि काहीच वेळामध्ये दादर स्टेशनवरून लोकलवरून राज ठाकरे यांचा जो प्रवास आहे तो सुरू होईल आणि त्यानंतर चर्चगेटवरून बाकीच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटतील। आता राज ठाकरे या ठिकाणी दादर स्टेशनच्या जवळ सुविधाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। अगदी गोविंद, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी असते, कोणत्याही वेळेला तुम्ही जा आणि आता तर सकाळची वेळ आहे, सध्या तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असेल, त्या संदर्भात रेल्वेकडून पोलिसांकडून काय नियोजन करण्यात आलंय, काय व्यवस्था करण्यात आली आहे? एकूणच आपण बघितलं तर या ठिकाणी मनसेची आणि महाविकास आघाडीने जी मोर्चाची घोषणा केल्यानंतर आणि त्यानंतर राज ठाकरे रेल्वेने प्रवास करणार आहेत याच्याबाबतची माहिती दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतो आहे। मनसेकडून राज ठाकरे कोणत्या मार्गाने जाणार याबाबतचा रूटही देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आता जर दादर रेल्वे स्टेशनची जर परिस्थिती बघितली तर सकाळचा या ठिकाणी वेळ आहे आणि पीक आवर्स असल्यामुळे चाकरमानी जे आहे किंवा मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या लोकलमधून प्रवास करत असतात। अशा वेळेला कुठल्याही पद्धतीचं चिघळाचिघळ होऊ नये किंवा मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेनं खबरदारीचे उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मनसेचे जे काही ठराविक नेते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा फौजफाटा या ठिकाणी घेऊन राज ठाकरे निघालेले नाहीत। राज ठाकरे